ज्योतिबल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 सर्वांनाच माहिती हा तुमचा लास्ट चान्स आहे। का लास्ट चान्स आहे हे माहिती आहे, कारण यानंतर जे काही एक्झाम होणार आहे 2025 नंतरचे तिची मेन्स तुम्हाला रायटिंग असणार आहे, MCQs नसणार आहे। ठीक आहे, तर 5 तारखेपासून तुमचे फॉर्म सुटलेले आहे। तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली असेल किंवा तुम्ही करणार असाल, बघा त्या अगोदर तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची। तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की क्वेश्चन पेपर पॅटर्न कसं असतं, किती मार्कासाठी किती क्वेश्चन असतात, किती क्वेश्चनला म्हणजे एका क्वेश्चनला किती मार्क्स असतात, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग कशी असते। क्वालिफाईंग पेपर CSAT हा तुमचा क्वालिफाईंग पेपर आहे। CSATचा पेपर जर तुम्ही पास झाला तरच तुमचा पेपर 1 म्हणजे GS1चा पेपर तुमचा चेक केला जातो। आता क्वालिफाईंग मार्क्स 33% दिले। आता 33% म्हणजे तुम्हाला किती मार्क्सची गरज आहे हे सर्व आपण इथे समजून घेणार आहोत। तो CSATच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही 33%पेक्षा जास्तही मार्क्स भेटले तर त्यामध्ये काही फरक पडणार नाही, फक्त तुम्ही त्यामध्ये क्वालिफाईंग पाहिजे। ठीक आहे, फक्त 33% त्यांना पाहिजे आणि तुमची जी मेरिट लागते ती फक्त GS पेपर 1 वरून लागणार आहे। म्हणजेच तुम्हाला CSATमध्ये फक्त आणि फक्त क्वालिफाईंग मार्क्स आणायचे। ठीक आहे, आणि तुमची जे मेरिट लागणार आहे ती GS1च्या पेपरवरून लागणार आहे, म्हणजे पेपर 1 वरून। बघा, सर्वात पहिले आपण सिलेबस बघण्या अगोदर बघू एकूण किती गुण असतात तुम्हाला 200। आता तुम्ही म्हणाल 200 गुण आहे तर एकूण क्वेश्चन किती असतात, तर एकूण क्वेश्चन असतात तुमचे पेपर 1साठी 100। ठीक आहे, म्हणजे 2 मार्कांसाठी एक प्रश्न असणार आहे तुमचा। ठीक, त्यानंतर कालावधी असणार आहे तुम्हाला 2 तास असणार आहे, म्हणजे 100 क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 2 तास देत आहे। ठीक आहे, याचा अर्थ क्वेश्चन तुमचे थोडे मोठे असणार आहे, म्हणजे स्पष्टीकरण वगैरे ते आपण जेव्हा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सिरीज घेऊ तेव्हा तुम्हाला समजेलच। ठीक आहे, म्हणजे 100 क्वेश्चन 2 मार्कासाठी एक क्वेश्चन तुमचं असणार आहे। मानक विचारलं तर पदवी आणि माध्यम मराठी व इंग्रजी म्हणजे आता तुमचं क्वेश्चन पेपर बघा, वरती मराठीमध्ये प्रश्न असेल आणि तिथेच खाली काय असणार आहे इंग्लिशमध्ये, म्हणजे तुम्ही मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून देऊ शकता। वस्तुनिष्ठ पर्याय म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह असणार आहे। ठीक आहे, MCQs असणार आहे। हे झालं पेपर 1 बद्दल। आता पेपर 2 ही 200 मार्कांचा आहे। आता तुम्ही म्हणाल इथे 100 क्वेश्चन असतं का, नाही, इथे 80 क्वेश्चन असणार आहे। आता 80 क्वेश्चन आहे म्हणजेच काय 2.5 मार्क्स एका प्रश्नासाठी असणार आहे। ठीक आहे, 2.5 मार्क। आता बघा 2.5 मार्क जर तुम्हाला एका प्रश्नासाठी आहे तर तुम्हाला क्वालिफाईंग किती आहे 33%, म्हणजेच तुम्हाला 66 मार्कांची गरज आहे। एका प्रश्नाला 2.5 मार्क्स आहे, 66 मार्क्स तुम्ही चांगल्या प्रकारे आणू शकता। मॅथ्सचं आणि रिजनिंगचं थोडं चांगल्या प्रकारे तुम्ही व्यवस्थित स्टडी केला, प्रॅक्टिस केली तर 66 मार्क्स आणणं काही अवघड नाही आहे। ठीक आहे, म्हणजे क्वालिफाईंग पेपर तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकता। मग इथे घटक क्रमांक 1 व 5 म्हणजे 1 ते 5 पदवी स्तरावर आहेत, त्यानंतर घटक क्रमांक 7 10वी स्तरावर आहे, घटक क्रमांक 7 10वी 12वी स्तर आहे। ठीक आहे, इथे तुम्हाला मराठी व इंग्रजी म्हणजे दोन्ही मराठी व इंग्रजीमध्ये आणि MCQs असणार आहे। मग टीप एकदा आपण रेड करू। सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 CSAT हा अर्हताकारी क्वालिफाईंग असून अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळवणे आवश्यक आहे, म्हणजे 66 मार्कची तुम्हाला गरज आहे। या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षा गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल। ठीक आहे, बघा आता महत्त्वाचा पॉईंट आहे नकारात्मक गुण। पेपर क्रमांक 1 करिता व पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न वगळून, बघा डिसिजन मेकिंगचे आणि प्रॉब्लेम सॉल्विंगचे जर प्रश्न असतील ते वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुण लागू राहतील। आता कशा प्रकारे लागू राहतील, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% म्हणजे बघा आता 1 2 3 4 हा प्रश्न तुमचा चुकीचा आला, इथे 25%। ठीक आहे, हाही चुकीचा आला, इथे 25%, हाही चुकीचा आला 25%, हाही चुकीचा आला 25%, आणि 5वा क्वेश्चन तुमचा करेक्ट आला, इथे तुम्हाला मार्क्स भेटले। ठीक आहे, 2 मार्क्स भेटले।
पण हे जर प्रश्न तुमचे 4ही चुकीचे असेल तर हा मार्क्स तुम्हाला भेटणार नाही. या प्रकारे याला म्हणतात निगेटिव्ह मार्किंग. कशा प्रकारे असे व्यवस्थित समजलं. एखाद्या म्हणजे हे 4 प्रश्न जर तुमचे चुकीचे असेल तर ह्या प्रश्नाचे मार्क्स तुम्हाला भेटणार नाही. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिका पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांची उत्तर चुकीचे समजण्यात येईल. त्या प्रश्नांची उत्तरकर्ता 25%. बघा आता घाईमध्ये कसं होतं बघा, आता इथे 4 ऑप्शन आहे, 1 2 3 4. तुम्ही काय करता या प्रकारे असं आन्सर जरी करेक्ट असलं पण इथे बघा पूर्णपणे तुम्ही सर्कल केलेलं नाहीत, हे चुकीचं देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करता, सुरुवातीला हा प्रश्न तो चौथा ऑप्शन तुम्हाला बरं वाटतं, नंतर तुम्हाला असं वाटतं नाही दुसरं आहे, हेही चुकीचं असणार आहे. तिथेही तुमचे 25% निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कारवाई यांच्या आधारे करण्यात येईल. आता एखाद्या मुलाला 66.25 असतील तर असं नाही की हे 25 काउंट केले जाणार नाही. दुसऱ्याला जर 66.50 असतील तर तो त्याच्या पुढे त्याची मेरिट येणार आहे ना, त्यामुळे हे सुद्धा गृहीत धरले जाणार आहे. ठीक आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही आहे. ठीक आहे. म्हणजे एखादा बघा क्वेश्चन आपला रद्द होतो तर तिथे नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही आहे, तो क्वेश्चन डायरेक्टली रद्द होणार आहे. म्हणजे तुमचंच नाही सर्वांचंच. आता सर्वात मेन म्हणजे अभ्यासक्रम सिलेबस. पेपर 1साठी तुमचा हा सिलेबस आहे. ठीक आहे. आता आपण इथे कोणता सिलेबस दिला एकदा रीड करून घेऊ. त्यानंतर आपण बघा आता जॉग्राफी झालं तर जॉग्राफीमधले तुमचे महत्त्वाचे चॅप्टर कोणते, महत्त्वाचे पॉईंट कोणते, हे आपण सेपरेटली सर्व हा जो काही पूर्ण सिलेबस आहे त्याचं सेपरेटली लेक्चर घेऊन त्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण डिस्कस करू. ठीक आहे. आता इथे काय दिलेलं आहे बघा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. आता चालू घडामोडीमध्ये तुम्हाला काय काय रीड करायचं आहे हे आपण सेपरेटली घेऊ. ठीक आहे. त्यानंतर भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भारांशासह, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी. ठीक आहे. आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. त्यानंतर पर्यावरण, पारिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न, याला विषय विशेषणांची गरज नाही. ठीक आहे. सामान्य विज्ञान हे झालं पेपर 1साठी. ठीक आहे. पेपर 2चं बघू आता आपण. आता बघा पेपर 2मध्ये आकलन. आता तुम्हाला मॅथ्स सिलेबस मी सेपरेटली समजून सांगणार आहे, रिजनिंगचा. ठीक आहे. आता इथे एकदा समजून घ्या. आकलन, संवाद कौशल्यासह आंतर व्यक्तिगत कौशल्य, त्यानंतर तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, त्यानंतर निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, सर्वसाधारण मानसिक क्षमता, त्यानंतर मूळ संख्यात अंक आणि त्यांचे संबंध, परिमाणाचा क्रम इत्यादी. इयत्ता 10वी स्तरावरील कोणता 10वी स्तरावरील विधा, अनुयोजन, तक्ता, आलेख, कोष्टक, विधा, पर्याप्तता इत्यादी इयत्ता 10वीच्या स्तरावरील. तिथे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, आपण सेपरेटली व्यवस्थित समजून घेणार. मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य इयत्ता 10वी 12वी स्तरावर. ठीक आहे. प्रकारे आपण प्रिलिम्सबद्दल सर्व काही डिस्कस केलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रत्येकी सेपरेट सिलेबस डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्हाला टाईम टू टाईम नोटिफिकेशन भेटेल. ठीक आहे. थँक्यू.